ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आता महत्त्वाची बातमी रत्नागिरीमधून नाणार ऑइल रिफायनरीला होणारा विरोध मावळावा म्हणून नेमण्यात आलेली सुकनकर समिती रत्नागिरीत दाखल झाली आहे। तर प्रकल्पग्रस्त शेतकरी मच्छीमार या सर्वांचं प्रकल्पाबाबतचं म्हणणं ऐकून घेऊन ही समिती सरकारला आपला अहवाल या संदर्भातला देणार आहे। मात्र ही समितीच या ठिकाणी बेकायदेशीर असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार आणि प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी केलाय। त्यामुळे त्यांच्या रिफायनरीला असणारा हा जो या सर्व ग्रामस्थांचा हा जो या प्रकल्पाला असणारा विरोध आहे ते या समितीपुढे ते मांडणार आहेत। त्यामुळे निश्चितच यावेळी नवा वाद होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आणि याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात या ठिकाणी पोलीस प्रशासन देखील दक्ष झाल्याचं बघायला मिळतंय। त्यामुळे या एकूणच या परिसरात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलाय। थेट जाऊयात रत्नागिरीला, दिनेश केळुसकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। दिनेश, एकूणच ग्रामस्थांचा हा विरोध पाहता काय वातावरण त्या ठिकाणचं? ही जी समिती आहे ही समिती खरं तर बेकायदेशीर आहे असा शिवसेना आमदार आणि ग्रामस्थांचा किंवा प्रकल्पग्रस्तांचा आरोप आहे। ही समिती स्थापनेमागे कुठलंही पत्र किंवा शासनाचं आदेश आहेत तर दाखवा असं ग्रामस्थ सांगतायत, परंतु ही केंद्रीय स्तरावरून स्थापण्यात आलेली असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आणि त्यामुळे हा मंडप इथे माझ्या मागे तुम्ही बघा की या मंडपामध्ये सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये मच्छीमार, शेतकरी, व्यापारी येणार आहेत, बिल्डर येणार आहेत। त्यावेळी अनेक प्रकारचे ज्यांना कुणाला प्रकल्पग्रस्तां या रिफायनरीबाबत म्हणणं मांडायचं आहे ते सगळे लोक इथे येणार आहेत आणि त्यांच्या गटागटाने या समितीपुढे त्यांना नेण्यात येणार आहे। खरं तर ही समितीच इथे येऊ नये यासाठी किंवा आली तर आम्ही हुसकावून लावू अशा प्रकारचे आरोप किंवा अशा प्रकारचे इशारे शिवसेनेकडून देण्यात आलेले होते, परंतु आता शिवसेनेचे आमदार सगळे या ठिकाणी येणार आहेत आणि प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी म्हणून आपला विरोध इथे या समितीपुढे मांडणार आहेत। परंतु या सगळ्यामध्ये गोंधळ होऊ नये, तणाव निर्माण तर नक्कीच होणार आहे, कारण समर्थकही मोठ्या संख्येने इथे येणार असल्याचं आपल्याला कळतंय आणि या समर्थकात आणि विरोधकांमध्ये संघर्ष होऊ नये यासाठी पोलीस बंदोबस्त खूप तैनात करण्यात आलेला आहे। इथे 2 दिवस ही समिती असणार आहे। प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं आहे की एकतर समिती बेकायदेशीर आहे आणि समिती ही प्रकल्पग्रस्त भागांमध्ये न जाता, तो सगळा परिसर न पाहता, तिथे जाऊन प्रकल्पग्रस्तांशी न बोलता इथे जर येऊन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या केबिनमध्ये मतं जाणून घेत असेल तर आम्हाला त्याच्यामध्ये स्वारस्य नाही म्हणून प्रकल्पग्रस्त येणार नाहीत, त्यांचे प्रतिनिधी येणार आहेत। परंतु प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी आणि समर्थक यांच्यामध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे। अगदी दिनेश, आणि एकूणच या पार्श्वभूमीवर काय पोलीस प्रशासन कसं या ठिकाणी तयारी करतंय, काय बघायला मिळतंय? इथे मोठा पोलीस बंदोबस्त आता तैनात करण्यात येणार आहे। इथे रत्नागिरीच्याकडे या जिल्हाधिकाऱ्यालयाकडे येणारे जे रस्ते आहेत हे रस्ते पण वन वे करण्यात येणार आहेत काही काळ। खरं तर खूप असा संघर्ष इथे होईल असं वाटत नाही जसा आधी झाला होता, परंतु काही होऊ शकतं, कारण विरोधक जे प्रकल्पग्रस्त विरोधक आहेत ते सुद्धा काही आक्रमक होऊ शकतात। हे सगळी शक्यता लक्षात घेऊन मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात केला जाणार आहे, बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे आणि प्रकल्पग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त नसून सामान्य नागरिकही इथे गटागटाने या समितीची भेट कसे घेतील अशी व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येते आहे आणि त्यामुळे ही समिती आता आल्यानंतर नेमकं कशा प्रकारे विरोध या प्रकल्पाला या समितीसमोर करण्यात येतो या प्रकल्पग्रस्तांकडून किंवा अन्य लोकांकडून ते आता अगदी दिनेश, आणि 2 दिवस ही समिती या ठिकाणी असणार आहे प्रकल्पग्रस्तांचं म्हणणं जाणून घेण्यासाठी आणि या संदर्भातील प्रत्येक अपडेट अशीच आपल्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आणि तर राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदारांची महत्त्वाची बैठक आज मातोश्रीवर होणार आहे आणि या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा निवडणूकपूर्व आढावा घेण्यात येणार असल्याचं कळतंय। तर प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देखील देण्याची माहिती मिळते, या बैठकीत दिली जाणार आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची देखील युतीच्या गोटात चर्चा आहे। तर भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं देखील कळतंय, त्यामुळे आजच्या या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर एकूणच आपण पाहतोय आज मातोश्रीवरती ही महत्त्वाची बैठक होतीये। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना नेते आणि खासदारांची ही महत्त्वाची बैठक आज या ठिकाणी होणार आहे। तर या बैठकीत लोकसभा मतदारसंघाचा निवडणूकपूर्व आढावा घेण्यात येणार आहे, तसंच प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पक्षातील पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देखील दिली जाणार आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या जागा वाटपासाठी 25-23चा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळतेय। तर तिकडे भिवंडीच्या जागेसाठी शिवसेना आग्रही असल्याचं देखील कळतंय, त्यामुळे या बैठकीत आज नेमकं काय होणार, कोणकोणती जबाबदारी दिली जाणार आणि भिवंडीच्या जागेवरती
जिथे शिवसेना आग्रही आहे त्या संदर्भात नेमका काय निर्णय होणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे आणि या बैठकी संदर्भातील प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत। आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकी संदर्भातील तपशील देण्यासाठी उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, एकूणच काय तपशील या बैठकी संदर्भात? तर थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। उदय, एकूणच काय तपशील या बैठकी संदर्भात? महत्त्वाची बैठक या ठिकाणी मातोश्रीवर आज पार पडतीये। स्वाती, खूप महत्त्वाची बैठक आहे, कारण काही दिवस फक्त उरलेले आहेत लोकसभा निवडणुका घोषित होण्यासाठी आणि त्यापूर्वी महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघासंदर्भातली ही महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीमध्ये शिवसेनेचे जे विद्यमान खासदार आहेत 18 लोकसभामधले ते सर्व उपस्थित राहून त्यांच्या मतदारसंघाचा तर रिपोर्ट देणारच आहेत, त्याचबरोबर त्यांच्या शेजारील असलेल्या लोकसभा मतदारसंघाचा देखील ते रिपोर्ट देणार आहेत। एकूणच विद्यमान खासदारांवरती त्यांच्या शेजारच्या लोकसभा मतदारसंघाची देखील जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे देतात का ते आज पाहावं लागेल। आणि त्याचबरोबर जिथे शिवसेनेचा आमदार नाहीये तिथे शिवसेनेची काय तयारी आहे, शिवसेनेचा कोण उमेदवार दिला तर तो तुल्यबळ ठरेल या दृष्टिकोनातून देखील चाचपणी करण्यात येणार आहे। तिथल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना देखील विशेष जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या देण्यात येणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या या रणनीतीवरती विरोधकांपेक्षा भाजपचं सर्वात जास्त लक्ष असणार आहे, कारण हीच रणनीती ठरवणार आहे युती होणार की नाही होणार, आणि जर होणार असेल तर शिवसेना किती जागांवरती निवडणूक लढवणार या सगळ्या गोष्टींचं चित्र जे आहे ते आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे। अगदी, आणि युतीच्या दृष्टिकोनातून ही बैठक निश्चितच महत्त्वाची आहे आणि या बैठकी संदर्भातील अपडेट असेच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। आणि आता पुण्यामधून एक धक्कादायक बातमी आहे। प्रेयसीला घाबरवण्यासाठी प्रियकराचा हॉस्टेल बाहेर या ठिकाणी गोळीबाराचा थरार या ठिकाणी बघायला मिळालेला आहे। प्रेयसीला घाबरवण्यासाठी अशा प्रकारे एका माथेफिरू प्रियकरानं हॉस्टेल बाहेर गोळीबार केलाय। पुण्यामधला हा धक्कादायक प्रकार, प्रेम प्रकरणातून हवेत गोळीबार केलेला आहे। वैभव सोनवणे आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत। वैभव, नेमकं काय प्रकरण? अत्यंत धक्कादायक अशी ही बाब। स्वाती, चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बालेवाडीमध्ये एका तरुणानं त्याचं ब्रेकअप झाल्यामुळं त्याच्या मैत्रिणीला घाबरवण्यासाठी हॉस्टेलच्या बाहेर हवेत गोळीबार केलाय आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारल्याचं समोर येत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये चतुशृंगी पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलंय। आसपासच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर मार्शल तिथे गेले आणि त्यांनी त्याला ताब्यात घेतले आणि पुढची चौकशी जी आहे ती सुरू आहे। जी माहिती मिळते त्यानुसार या तरुणीचं आणि त्याच्या मैत्रिणीचं प्रेम प्रकरण जे आहे त्यांच्यामध्ये विवाद झाल्यानंतर ब्रेकअप झालेले होते त्यांच्यामध्ये आणि त्याचाच राग धरून मैत्रिणीला घाबरवण्यासाठी त्यांनी हे फायरिंग केल्याचं कळतं। अगदी वैभव, धन्यवाद या माहितीसाठी। आणि गोळीबार करणाऱ्या तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलाय। आणि बातमीसह बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक, लगेच परत येतोय। बघत रहा सकाळी 9च्या बातम्या।